नमस्कार, ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आमच्या कॉम्प्युटरमधील NPAV अँटीव्हायरसचे बॅकअप फाइल्स कसे डिलीट करायचे आहेत. NPAV आम्हाला बॅकअप फाइल्स का देतो, तर मित्रांनो आमच्याकडे महत्त्वपूर्ण डाटा असतो व तो महत्त्वपूर्ण डाटा रिकव्हर करण्याकरिता आम्हाला NPAV कडून बॅकअप फाइल्स मिळतात आणि या बॅकअप फाइल्स आम्हाला प्रत्येक महिन्याला मिळतात आणि या बॅकअप फाइल्स लॉक असतात. तर मग चला मित्रांनो आपण एक वेळ पाहूया आमच्या NPAV बॅकअप फाइल्स अनलॉक कसे करायचे आहेत व डिलीट कसे करायचे आहेत. आणि होय मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्प इन मराठी यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेले नाहीत तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही आपल्याकरता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती घेऊनच येतो. तर फ्रेंड्स, आपण सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. तर चला मित्रांनो आपण एक वेळ बघून घेऊया की आम्हाला आमच्या NPAV बॅकअप फाइल्स कसे डिलीट करायचे आहेत. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे NPAV डाटा बॅकअप नावाने एक फोल्डर आहे. तर चला आपण या फोल्डरला एक वेळ ओपन करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्हाला प्रत्येक महिन्याला इथे NPAV डाटा बॅकअप फाइल्स मिळालेली आहे. जसे की आपण इथे बघू शकता दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या या 3 महिन्याच्या आम्हाला बॅकअप फाइल्स मिळालेल्या आहेत. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्हाला इथे 3 बॅकअप फाइल्स मिळालेल्या आहेत आणि अगोदर सुद्धा मिळाल्या होत्या, त्या आम्ही डिलीट केलेल्या आहेत. फ्रेंड्स, आपण या बॅकअप फाइलला जर इथून डायरेक्टली डिलीट केल्या तर होणार नाही. तर फ्रेंड्स, आपण एक वेळ इथून डायरेक्टली डिलीट करून बघूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी इथे डिलीट करत आहे. फ्रेंड्स, आम्ही इथे डायरेक्टली डिलीट करत आहोत या फाइल्सला, तर आम्हाला इथे काही एरर येत आहे. या ज्या फाइल्स आहेत लॉक आहेत आणि या लॉक झालेल्या फाइल ज्या आहेत त्या आम्हाला अगोदर अनलॉक करायच्या आहे आणि नंतरच आमच्या फाइल डिलीट होतील. तर फ्रेंड्स, आपण इथे बघून घेऊया की आम्हाला इथे कुठल्या बॅकअप फाइल मिळालेल्या आहेत. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे बऱ्याचशा बॅकअप फाइल्स आहेत. काही C वर आहेत, काही D वर आहेत, काही E वर आहेत, तर काही F वर आहेत. आमच्या कॉम्प्युटरमध्ये एकूण आपण इथे बघू शकता ड्राईव्ह आहेत आणि या 10 ड्राईव्ह मधील आम्हाला 10 बॅकअप फाइल्स मिळालेल्या आहेत. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता. तर आपण इथे बघू शकता आम्ही इथे काही फाइल्स आहेत, म्हणजे इथे काही फोटोज आहेत. आमच्या काही फोटोज आहेत. इथे C मध्ये बॅकअप फाइल्स आहे, एक C फ्रंट वरची आहे. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता सिक्रेटली JPG हा फोटो मी एडिट केला होता आणि याची बॅकअप फाइल आहे आमच्याकडे. हा फोटो मी अगोदर डिलीट केलेला आहे, तर याची बॅकअप फाइल इथे माझ्याकडे अवेलेबल आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता इथे बऱ्याचशा फाइल्स आहेत आणि प्रत्येक ड्राईव्हच्या वेगवेगळ्या बॅकअप फाइल आमच्याकडे इथे आहेत. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्हाला इथे काही नोटपॅड दिलेले आहे इथे आम्हाला NPAV ने. तर आपण एक वेळ बघून घेऊया की आम्हाला इथे काय सांगत आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता NPAV डाटा बॅकअप याने आम्हाला इथे एक रीडमी म्हणून नोटपॅड दिलेला आहे. इथे रीड करा किंवा तुम्ही इथे रीड करून या बॅकअप फाइल्सला कसे यूज करायचे इथे आम्हाला सांगितलेले आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता इथे आम्हाला सांगत आहे ओपन करायचे आहे नेट प्रोटेक्टर, नेट प्रोटेक्शन, डाटा बॅकअप हे असे 3 फोल्डर आहेत आमच्याकडे C फ्रंट वर आणि या 3 फोल्डरला आम्हाला ओपन करायचे आहे. तर क्लिक अँड मॅनेज, तर त्या फोल्डरला ओपन करून आम्हाला इथे एक ॲप्लिकेशन मिळेल, तिथून आम्ही इथून या बॅकअप फाइलला मॅनेज करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे इथे हे 3 फोल्डर ओपन करायचे आहे आणि या बॅकअपला इथून मॅनेज करायचे आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता 464 बीट आहे आणि 86 म्हणजे 32 बीट सुद्धा आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता सिलेक्ट बॅकअप फाइल्स एनी मंथ अँड क्लिक टू ऑन डिलीट. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे म्हणत आहे तर आम्हाला अनलॉक करायचे आहे, नंतर डिलीट करायचे आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचा जो डाटा आहे इथे लॉक करून ठेवलेला आहे आणि लॉक केल्यानंतर फ्रेंड्स इथे डिलीट होईल. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता कॅन ऑल्सो सी बॅकअप डिटेल्स अँड डिलीट फाइल्स ॲज पर टाईप एक्सटेन्शन. यांच्याकडे एक एक्सटेन्शन आहे, त्या एक्सटेन्शन कडून आम्ही आमच्या बॅकअपला रिकवर करू शकतो. इथे आपण बघू शकता यांची एक एक्सटेन्शन आहे आणि यांची एक ब्लॉग सुद्धा आहे. NPAV चा एक ब्लॉग आहे, तिथून आम्ही माहिती मिळवू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर NPAV चा हा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगवर जाऊन आम्हाला इथे अधिक माहिती मिळू शकते. तर फ्रेंड्स, त्यांनी इथे आम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. हे बघा, हेल्प डेस्क असिस्टंट नंबर. फ्रेंड्स, या नंबरवर कॉल करून आम्ही इथून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तर फ्रेंड्स, आम्हाला तर इथे NPAV च्या बॅकअप फाइल्स डिलीट करायचे आहे, तर आपण एक वेळ इथे NPAV बॅकअप फाइल डिलीट करूया. फ्रेंड्स, आम्हाला इथे पूर्ण बॅकअपचे डिटेल्स मिळेल या एक्सटेन्शनने. तर फ्रेंड्स, आम्हाला या वेबसाईटवर व्हिजिट करायचे आहे आणि बघायचे आहे. तर चला फ्रेंड्स, आपण याला एक क्लोज करून टाकूया आणि इथे बघू शकता आपण ओपन अँड लॉक. तर फ्रेंड्स, आमच्या इथे बॅकअप फाइल्सला आपण इथे एक लॉकचे सिम्बॉल आहे, इथे आपण याला एक वेळ ओपन करून टाकूया. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्ही इथे बॅकअप फाइल आमच्या जवळपास आपण इथे बघू शकता 251 GB ची हार्ड डिस्क आहे.
फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे हा जो बॅकअप फाईल आहे इथे अनलॉक करायची आहे आणि हे बघा एक आमच्या आय फ्रॉन्टवर आहे इथे आपण बघू शकता ही जी हार्ड डिस्क आहे आमची 295 GB ची आहे आणि दुसरी आपण इथे बघू शकता 1 TB आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या बॅकअप फाईल्स आहेत ते आम्हाला इथे दाखवत आहे। तर आम्ही इथून या बॅकअप फाईलला अनलॉक करून टाकूया। तर फ्रेंड्स आम्हाला या बॅकअप फाईल्स अनलॉक करायचे आहे। तर आपण इथे बघू शकता या ही फाईल्स आपण इथे बघू शकता फ्रेंड्स आमची आय फ्रॉन्टवरची जी बॅकअप फाईल आहे ती अनलॉक आहे म्हणजेच तिथे सुद्धा आमची एक बॅकअप फाईल आहे। तर फ्रेंड्स आपण ती बॅकअप फाईल बघून घेऊया। अगोदर आपण आपण इथली एक बॅकअप फाईल डिलीट करून टाकूया म्हणजेच आमच्या जे फ्रॉन्टवरची फ्रेंड्स आपण इथे बघू शकता लोकल डिस्क जे आणि आम्ही इथे जे मध्ये आहोत। तर चला आपण इथे एक वेळ या फाईल्सला अनलॉक करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता प्लीज वेट आमची बॅकअप फाईल अनलॉक झालेली आहे सिलेक्टर फोल्डर इज अनलॉकेड। तर आपण इथे अनलॉक झालेले आहे तर आपण इथून लॉक सुद्धा करू शकता। फ्रेंड्स आपल्याला इथे अनलॉक करायचं आहे कारण आम्हाला इथे या फाईल्स डिलीट करायच्या आहेत। तर चला आपण इथून एक वेळ याला डिलीट करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्या NPAV च्या बॅकअप फाईल्स पूर्णपणे डिलीट झालेल्या आहेत। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमची एक फाईल आहे NPAV ची आय फ्रॉन्टवर आहे NPAV बॅकअप नावानेच फोल्डर आहे तिथे। तर चला आपण एक वेळ आय फ्रॉन्टवर जाऊया आणि बघून घेऊया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे सुद्धा बॅकअप फाईल होत्या आमच्या अगोदरच्या आणि त्या अनलॉकेड आहेत म्हणजेच आम्ही अगोदर अनलॉक केल्या होत्या आणि डिलीट केलेल्या आहेत। तर फ्रेंड्स आम्हाला इथून या बॅकअप फाईल अनलॉक करायच्या आहे आणि नंतरच डिलीट करायच्या आहे। तर फ्रेंड्स आपल्याला इथून कळालेच असेल की NPAV च्या बॅकअप फाईल आम्हाला कशा डिलीट करायच्या आहेत। तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर फ्रेंड्स प्लीज सबस्क्राइब करा कारण आपल्या सबस्क्राइबची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि तुम्हाला दररोज असेच व्हिडिओ आणि लेटेस्ट कम्प्युटर इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया बद्दल असेच व्हिडिओ हवे आहेत। ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर खूप व्हिडिओज आहेत। तर फ्रेंड्स आपण आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। ऑल हेल्प इन हे मराठी यूट्यूब चॅनल एकमेव चॅनल आहे जे आम्हाला मराठीमध्ये कम्प्युटर इंटरनेट टेक्नॉलॉजी आणि अँड्रॉइड मोबाईल व सोशल मीडियाची संपूर्ण माहिती देणार आहे। तर फ्रेंड्स आपण सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद फ्रेंड्स जय महाराष्ट्र।